नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विना ऑपरेशन आणि विना औषध आपण ॲक्युपंक्चर उपचार प्रत्येक व्याधींवर कसं घेऊ शकतो आणि बरं होऊ शकतो, व्याधीमुक्त होऊ शकतो, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत दोन तज्ज्ञ. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया आणि डॉक्टर सारंग पुरुषोत्तम लोहिया. डॉक्टर सारंग पुरुषोत्तम लोहिया हे डॉक्टर पी.बी. लोहिया यांचे सुपुत्र आहेत. तुम्हा दोघांचंही स्वागत. तर सगळ्यात आधी डॉक्टर पी.बी. लोहिया यांची वेगळी खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही आहे, मात्र तरीही औपचारिकता म्हणून मी त्यांची ओळख करून देते. डॉक्टर पी.बी. लोहिया हे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत आणि त्यासोबतच ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट, सिनियर ॲक्युपंक्चर स्पेशलिस्टसुद्धा आहेत. तसंच ते इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे अध्यक्षसुद्धा आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते उपाध्यक्षसुद्धा आहेत. डॉक्टर पी.बी. लोहिया हे अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून सुद्धा व्याख्यानं घेण्यासाठी नेहमीच जात असतात. कोविड टास्क फोर्समध्ये आयुष महाराष्ट्राचे ते सदस्यसुद्धा आहेत. तसंच बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द सेंचुरी इंटरनॅशनल अवॉर्ड, तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉक्टर पी.बी. लोहिया यांचा गौरव झालेला आहे. यानंतर डॉक्टर सारंग यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. डॉक्टर सारंग पुरुषोत्तम लोहिया हे ॲलोपॅथी तज्ज्ञ आहेत. तसंच ते सुद्धा सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. तसंच गेल्या 22 वर्षांपासून ते ॲक्युपंक्चर तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHOचे ते सदस्य आहेत. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्यसुद्धा आहेत. पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी प्रसिद्ध औरंगाबादच्या अंतर्विभागाचे ते प्रमुखसुद्धा आहेत. दिल्ली, कोल्हापूर, पुणे येथे डॉक्टर सारंग आणि डॉक्टर पी.बी. लोहिया हे सेवा पुरवतात. चला तर आता मग चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी डॉक्टर सारंग यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर सारंग, आपण स्वतः खरं तर ॲलोपॅथी तज्ज्ञ आहात, मात्र सगळ्यात आधी मी मान खरंच तुमचे जर वडील आता इथे आहेत तर मान खरंच त्यांच्याकडेच जातं. त्याच्यामुळे डॉक्टर पी.बी. लोहिया यांच्याकडे मी जाते की डॉक्टर पी.बी. लोहिया, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आहात ॲलोपॅथी डॉक्टर, पण ॲक्युपंक्चरकडे कसं वळावं असं तुम्हाला वाटलं? मी, माझी पत्नी डॉक्टर स्वाती आणि दोन्ही मुलं डॉक्टर सचिन सारंग, आम्ही सगळेच ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. माझ्या सुनासुद्धा मेडिकल डॉक्टर्स आहेत, पण आम्ही कुणीही ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत नाही. सुरुवातीला परडी वैजनाथ येथे मी आणि डॉक्टर स्वाती, आमचं मॅटर्निटी आणि सर्जिकल होम होतं. प्रॅक्टिस खूप जोरात होती. 10-12 वर्ष आम्ही ॲलोपॅथी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस खूप जोरात होती, पैसा खूप मिळाला, परंतु नाव पण मिळालं, परंतु एक मनात खदखद होती की ॲलोपॅथीमध्ये आपण बऱ्याच रोगाचा मूळ कारण माहीत नसल्यामुळे फक्त लाक्षणिक उपचार करतो, औषधं देऊन तात्पुरतं पेशंटला बरं वाटतं, परंतु रोग कायमस्वरूपी नीट करू शकत नाही. ही जी खंत होती, त्यामुळे मग नवीन विषयाकडे वळलो आणि हे कळालं की ॲक्युपंक्चरमध्ये जर डॉक्टर एक्सपर्ट असेल, तज्ज्ञ असेल, तर रोगाचं मूळ शोधून उपचार करू शकतो. म्हणून आम्ही या पाथीकडे म्हणजे ॲलोपॅथी सोडून इकडे आलो आम्ही दोघं. आणि माझे दोन्ही मुलं, मोठा मुलगा डॉक्टर सचिन हा मुंबईचे सगळे क्लिनिक सांभाळतो, इथे आमचे 5 क्लिनिक आहेत मुंबईला. छोटा डॉक्टर सारंग जो आज माझ्यावर आहे, तो पुणे, कोल्हापूर, औरंगाबादचे सांभाळतो. आमचं दिल्लीला पण आहे. दोन्ही मुलं ॲलोपॅथीचे तज्ज्ञ झाले, परंतु त्यांनी पण ॲलोपॅथी केली नाही. आमचं यश पाहून, आमच्या पावलावर पाऊल टाकून ते पहिल्यापासूनच ॲक्युपंक्चरच्या प्रॅक्टिसला लागले. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर सारंग यांच्याकडे येते. डॉक्टर सारंग, खरं तर कुठल्याही व्याधींवर, मग भले त्या पोटांशी संबंधित समस्या असो किंवा सांधेदुखी या सगळ्या संबंधित समस्या असो, पण विना औषध आणि विना ऑपरेशन उपचार खरंच शक्य आहेत, आणि असतील तर ते कसे? प्रत्येक क्लिनिकच्या बाहेर दवाखाना असा शब्द लिहिलेला असतो, त्यामुळे लोकांची समजूत झाली आहे की औषध खाल्ल्याशिवाय उपचार शक्य नाही. ते ॲक्च्युअली खूप चुकीची समजूत आहेत. ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर हे विना औषध, विना दुष्परिणाम उपचार पद्धती आहे, ज्यात आपण रोगाचा मूळ शोधून उपचार करू शकतो. आपल्या शरीरात 14 मेरिडियन्स असतात. ज्याप्रमाणे रस्त्याखाली पाईपलाईन असते ज्यातून पाणी वाहत असतं, तशाचप्रमाणे आपल्या त्वचेखाली मेरिडियन सिस्टीम असते ज्यातून ऊर्जा वाहत असते आपल्या शरीरात. काही कारणाने जर ह्या ऊर्जा वाहण्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर पेन व पॅरालिसिस असे आजार उद्भवू शकतात. तर आपण ॲक्युपंक्चरमध्ये निडलच्या सहाय्याने तो अडथळा दूर करतो व असे आजार नाहीसे होत. दुसरं, आपलं शरीर हे पंचमहाभूतातून बनलेलं आहे.
तर काही कारणाने जर पंचमहाभूतात बिघाड झाला किंवा इम्बॅलन्स झाला तर त्यामुळे बरेच सिस्टमिक डिसऑर्डर जसे शुगर झालं, BP झालं, दमा झाला, किडनी विकार झाले, हृदय विकार झाले, असे अनेक व्याधी आपल्याला होऊ शकतात. तर ॲक्युपंक्चरमध्ये आपण बऱ्याच कारणाने तपासणी करत असतो, मूळ बघण्याचा प्रयत्न करत असतो, पंचमहाभूताचा अभ्यास करतो अशा ठिकाणी आणि मग त्याचा उपचार करायचा विचार करत असतो. नक्कीच डॉक्टर सारंग, पण आणखी एक सांगा की बऱ्याच इतर उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, विज्ञान पुढे गेलं आहे, उपचार पद्धतींमध्ये खूप आधुनिकता आलेली आहे, पण तरीसुद्धा आपण ॲक्युपंक्चर थेरपीचं वैशिष्ट्य काय सांगू शकतो किंवा याची विशेष अशी काही गोष्टी आहेत यात? सगळ्यात पहिली विशेष गोष्ट की हे विना औषध आहे. विना औषध असल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम व्हायचे चान्सेस नसतात आणि कुठलाही आजार आपण मुळासकट नीट करायचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्यात पंचमहाभूताचा अभ्यास असतो. आणि ह्याशिवाय आपण त्यांना वर्षानुवर्ष जे तुमचं औषध वगैरे घ्यावं लागतं त्यातून आपण त्यांना वाचू शकतो. आणि कायमस्वरूपी नीट केल्यामुळे बरेच ऑपरेशन देखील आपण टाळू शकतो. अजून एक मोठा फायदा म्हणजे आपण पूर्ण शरीराचा सोबत इलाज करू शकतो. प्रत्येक आजाराला वेगळा खर्च आणि वेगळ्या तपासण्या करायची गरज पडत नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रिव्हेन्शनसाठी पण ॲक्युपंक्चर करू शकतो. आपण जे ॲक्युग्राफ नावाची तपासणी करतो जे पंचमहाभूतावर आधारित असते, तर सध्या तुम्हाला कुठले कुठले आजार ते कळतं आणि भविष्यात कुठले कुठले आजार उद्भवू शकतात ह्याचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती होते आणि आपण ते प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो. नक्कीच डॉक्टर सारंग, आणखी एक गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली तुमच्या उत्तरामध्ये, ती म्हणजे तुम्ही म्हणालात की आपण रुग्णाच्या पंचमहाभूतांचा म्हणजे त्याच्या शरीर प्रकृतीचा अभ्यास आपण करतो, पण ॲक्युपंक्चर थेरपीमध्ये मुळात रुग्णाला कुठली व्याधी आहे याचं निदान कसं केलं जातं? आता ॲक्युपंक्चर प्रणालीमध्ये आपण जीभ तपासतो, पेशंटची नाडी तपासतो व आता सध्या एक नवीन अत्याधुनिक कॉम्प्युटर्स तपासणी आलेली आहे, त्याला ॲक्युग्राफ असं म्हणतात. ॲक्युग्राफमध्ये आपण पूर्ण शरीराचं जे मेरिडियन्स असतात त्याचा ग्राफ काढत असतो. कुठल्या मेरिडियनमध्ये किती एनर्जी आहे, कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे. आपण जसं म्हणतो अंगात उष्णता वाढली, समजा अंगात उष्णता वाढली तर आपल्याला सुरुवातीला तळपायाला आग होणे, डोळ्यात आग होणे, हातापायाला आग होणे, डोकं दुखणे, पोट साफ न होणे, ॲसिडिटी, निद्रानाश असे आजार उद्भवू शकतात. वेळेवर उपचार न केल्याने मग मूळव्याध होणे, अर्धशिशी होणे, किडनी विकार होणे, दमा होणे असे पण आजार होऊ शकतात. तर वेळेशीर कुठलेही आजार नीट करणं महत्त्वाचं आहे. तर सध्या आता नाडी परीक्षा हे तर आपण करतोच, पण आता कॉम्प्युटर ॲक्युग्राफ तपासणी खूप महत्त्वाची आलेली आहे. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर PB लोहिया यांच्याकडे येते. डॉक्टर PB लोहिया, खरं तर तुमचे उपचार ॲक्युपंक्चरवर आधारित जे आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. अनेक रुग्ण तुमच्या सगळ्या शाखांमध्ये येत असतात आणि त्यांच्या व्याधींवर उपचार घेऊन व्याधीमुक्त होत असतात. पण मला एक सांगा, आता हल्लीच्या काळामध्ये अगदी तरुण वयात सुद्धा सांधेदुखी म्हणू नका किंवा गुडघेदुखी म्हणू नका, कंबरदुखी म्हणू नका, सगळे आजार अगदी कमी वयात जडत आहेत. वयोमानापरत्वे तर आहेतच, मात्र लहान मुलांना सुद्धा हे आजार जडत आहेत, तरुणांना जडत आहेत. तर यावर आपण कशा प्रकारे प्रभावी ॲक्युपंक्चर उपचार देऊ शकतो? हाडांचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे गुडघेदुखी, ज्याला आम्ही ॲलोपॅथीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. जसं वय वाढतं, जसं म्हणजे 35-40च्या पुढे व्यक्ती गेली की आपल्या गुडघ्यात जे वंगण असतं, ज्याला सायनोइल फ्लुइड म्हणतो आम्ही ॲलोपॅथीत, ते वंगण त्याची मात्रा हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे जे दोन्ही हाडं असतात, वरचं आणि खालचं गुडघ्याचं, ते एकमेकाला कार्टिलेज घासायला सुरुवात होते आणि त्यामुळे गुडघ्याची जेव्हा हालचाल होते, मांडी घालून बसताना, पायऱ्या चढता उतरताना, त्यावेळेला गुडघ्यात दुखतं. हा काही रोग नाही, वयोमानाने सगळ्यालाच होत असतं. ॲलोपॅथीमध्ये आम्ही हे ऑइल वाढवू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय करतो, पेन किलर देतो. पेन किलरचा अर्थ काय की आम्ही मेंदूला बधीर करतो, ज्यामुळे दुखलेलं आपल्याला जाणवत नाही. खरं. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हे लुब्रिकंट जे आहे सायनोइल फ्लुइड हे वाढवू शकतो आणि चिटकलेले हाडं मोकळे करू शकतो. आमच्या गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी आमच्याकडे संपूर्ण भारतातून पेशंट येतात, फार मोठ्या प्रमाणात येतात. आणि आता इथं शिवसेनेचे एक आमदार आहेत, माजी आमदार, त्यांना बसता येत नव्हतं, लेडीज आमदार आहेत, देसाई नाव आहे त्यांचं. तर बसता उठताना खूप त्रास होता. आमच्या ट्रीटमेंटने 100% चांगलं झालं. अच्छा. दुसरं आता मानेचे आणि कमरेचे जे विकार असतात हे सुद्धा वयोमानाप्रमाणे सगळ्यालाच होत असतं. खरं. इथं मानेमध्ये 2 मणक्याच्या मधल्या गाद्या, जसं वय वाढतं मानेच्या आणि कमरेमध्ये मणक्याच्या मध्ये ज्या गाद्या असतात, ज्याला आम्ही डिस्क म्हणतो,
ह्या छोट्या होत जातात घर्षणामुळे, आणि त्यानंतर त्या स्लिप होतात आणि शिरेला दाबतात, स्पायनल कॉर्डला किंवा स्पायनल कॉर्डमधून ज्या नर्व जातात त्या नर्वरूटला दाबतात. इथे प्रॉब्लेम झाला मानेला, त्याला आम्ही सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो. कमरेत झाला त्याला आम्ही लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणतो. इथं सुरुवातीला जेव्हा सुरुवात होते रोगाची तर दुखतं, आणि रोग वाढत गेला की एक किंवा दोन्ही हातामध्ये हाताला मुंग्या येणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे, बधीरपणा येणे, हे प्रॉब्लेम येतात. आणि कमरेत जर हे झालं, कमरेत जर स्लिप डिस्क झाली, आधी स्पॉन्डिलोसिस होतं, स्पॉन्डिलोसिस ही पहिली स्टेज, आणि त्याच्यानंतर स्लिप डिस्क होते. स्लिप डिस्क झाली, इथे झाली की हाताला प्रॉब्लेम येतो, कमरेत झाली की पायाला येतो. पाया दुखू लागला, स्लिप डिस्कमुळे पाय दुखतो, त्याला कॉमन भाषेमध्ये सयाटिका म्हणलं जातं. मग कुणाला पाय दुखतो, कुणाला पायात मुंगे येतात, कुणाला पाय जड पडतो. तर ॲलोपॅथीमध्ये सुरुवातीला पेनकिलर दिलं जातं आणि नंतर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. हे ऑपरेशन अत्यंत घातक असतात, याचे कॉम्प्लिकेशनचे चान्स खूप जास्त असतात. परमेश्वर सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. ऑपरेशन करताना डिस्क कापली जाते आणि मणक्याचा काही पार्ट ज्याला लॅमिना म्हणतात तो कापला जातो. तो कापताना जर नर्वला धक्का लागला तर पॅरालिसिसची भीती असते. इथे कॉम्प्लिकेशन झालं तर चारही हाताचा दोन्ही हात दोन्ही पायाचा पॅरालिसिस, लघवी संडासचा कंट्रोल जातो. आणि कमरेत जर प्रॉब्लेम झाला ऑपरेशनमध्ये तर दोन्ही पाय लघवी संडास बंद होतात. तर हे सर्व लोक आमच्याकडे ऑपरेशन टाळण्यासाठी येतात आणि अतिशय चांगले रिझल्ट आहेत. मला स्वतःला L4, L5 आणि L5S1 ह्या स्लिप डिस्क खूप जास्त होता. हैदराबादला एअरपोर्टला मी कोलॅप्स झालो, मला उभाच राहता येत नव्हतं. अक्षरशः 4 लोकांनी मला विमानात टाकलं, व्हीलचेअरवर घरी आलो. 15 दिवस मला उभा राहता येत नव्हतं. ॲक्युपंक्चरने मी 100% चांगला झालो. मी अनेक देशात व्हिजिटिंग प्रोफेसर, माझा प्रवास खूप असतो. अजिबात काही त्रास झाला नाही. विदाऊट ऑपरेशन आय एम फाईन अँड फिट अँड फाईन. नक्की सर, आपण पाहताय की डॉक्टर पी.बी. लोहिया सांगतायत आणि डॉक्टर सारंग लोहिया सांगतायत त्याप्रमाणे ॲक्युपंक्चरची ही जी उपचार पद्धती ही अत्यंत प्रभावी आहे. कुठल्या प्रकारचे अस्थिरोग असो, दुखणं असो किंवा आणखी कुठल्या व्याधी असोत, आणखी कुठल्या व्याधींवर खरं तर ही ॲक्युपंक्चर पद्धती प्रभावी आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर पी.बी. लोहिया आणि डॉक्टर सारंग लोहिया आपल्यासोबत आहेत. डॉक्टर पी.बी. लोहिया यांच्याकडे मी जाते. डॉक्टर पी.बी. लोहिया, दुखणी, कुठल्याही प्रकारची दुखणी, भले मग गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, त्यावर आपण बोललोच. मात्र त्यानंतर पॅरालिसिस ही एक महत्त्वाची व्याधी आहे. यावर आपण कशाप्रकारे उपचार देऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली हृदयविकारसुद्धा वाढत आहेत, तसंच किडनीशी संबंधित आजार वाढत आहेत. तर त्यावर आपण कशाप्रकारे ॲक्युपंक्चर थेरपी देऊ शकतो? सर्वात कॉमन प्रकारचा पॅरालिसिस ज्याला आपण लकवा म्हणतो, अर्धांगवायू किंवा लकवा, आम्ही त्याला हेमिप्लेजिया म्हणतो. ब्लड प्रेशर जर खूप शूटअप झाला, वरचं ब्लड प्रेशर, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, तर आपल्या मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. त्यामुळे अपोजिट साईडचा पॅरालिसिस होतो. किंवा कधीकधी रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकतात. त्याच्यामुळे अपोजिट साईडचा पॅरालिसिस, याला हेमिप्लेजिया म्हणतात. पेशंट जर फार लवकर आमच्याकडे आला, समजा 2-4 दिवसात आला, तर एका आठवड्याच्या आत त्याला 90% फायदा होऊ शकतो. परंतु पेशंट जर उशिरा आला तर मग त्याला फायदा कमी होतो आणि उपचार जास्त लागतो. माझ्या मेवड्याला पॅरालिसिस झाला होता, डावी साईड पूर्ण गेले होते. 1 महिन्याने माझ्याकडे आले आणि फक्त 15 दिवसात 100% नीट झाला. खूप चांगले रिझल्ट आहेत. दुसरा पॅरालिसिस म्हणजे चेहऱ्याचा लकवा, ज्याला तोंडावरून वारं गेलं म्हणतात. ॲलोपॅथीत त्याला बेल्स पाल्सी म्हणतो आम्ही. याच्यातसुद्धा पेशंट जर लवकर आला, माझ्याकडे हैदराबादला माझं शिबिर होतं आणि एक मुलगी डोक्यावरून केस धुतले आणि पंख्याखाली केस वाळवत बसले. ॲक्युपंक्चरच्या सायन्सप्रमाणे जर शरीर ओलं असेल आणि त्याला हवा लागली तर अशा प्रकारचा पॅरालिसिस होऊ शकतो, बेल्स पाल्सी. तिथं तोंड वाकडं झालं. 2 दिवसांनी माझ्याकडे आली, फक्त 2 दिवसात नीट झाले. अजून एक पॅरालिसिसमध्ये रिस्ट ड्रॉप. कधी इंजेक्शन देताना जर इथे रेडियल नर्वला धक्का लागला तर हात असा होतो, हात, याला म्हणतात रिस्ट ड्रॉप. यालासुद्धा ॲक्युपंक्चर खूप उपयुक्त आहे. आणि अजून एक कॉमन पॅरालिसिस म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये, हे रोड साईड ॲक्सिडेंट जे होतात त्यात जर
फ्रॅक्चर झालं आणि स्पायनल कॉर्डला डॅमेज झाला, समजा इथं फ्रॅक्चर झालं आणि स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला तर इथून खालचं पूर्ण जातं, दोन्ही हात दोन्ही पाय लघवी संडा सगळं बंद. आणि खाली झालं पाठीत किंवा कमरेत तर दोन्ही पायाचा पॅरालिसिस होतो. याला आम्ही पॅराप्लेजिया म्हणतो. चारी लिंब गेले त्याला क्वाड्रिप्लेजिया म्हणतात, दोन्ही पाय गेले त्याला पॅराप्लेजिया म्हणतात. ॲलोपॅथीत याला काही करता येत नाही. आमच्याकडे याला अतिशय चांगला उपचार आहे. आमच्याकडे एक औरंगाबादच्या जवळ गंगापूर म्हणून गाव आहे. 32 वर्षाचा माणूस मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला आणि T12 व्हर्टिब्राचे 6 तुकडे झाले. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. डॉक्टरने सांगितलं की आम्ही ऑपरेशन करू, तुकडे जोडून देऊ, पण तू चालू शकणार नाही. मग ते ऑपरेशन कॅन्सल करून आमच्याकडे आला. मी त्याला म्हणलं ॲलोपॅथी सायन्सप्रमाणे तू नीट होऊ शकत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की फक्त 10%च आम्हाला माहिती, 90% अजूनही आम्ही अंधारात चाच पडतो. तुला पाहिजे तर मी प्रयत्न करतो. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की फक्त एका आठवड्यात तो पेशंट 100% चांगला झाला. दोन्ही पाय चांगले झाले, लघवी संडासचा कंट्रोल आला. आमची औरंगाबादला जागतिक परिषद झाली होती. चीन, इंग्लंड, अमेरिका, जपान सगळे डॉक्टर आले. तिथेही केस दाखवले. चीनच्या डॉक्टरने त्याला कबरीत बुक्क्या मारून पाहिल्या जिथं फ्रॅक्चर होता. आणि नंतर विचारलं कॅन यू लिफ्ट वेट, वजन उचलता येतं का? तो म्हणला आधी मी 70 किलोचं उचलत होतो. ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झाला, डॉक्टर लोहियाने इलाज केला, आता मी 110 किलोचं उचलू शकतो पाठीवर. तर अतिशय चांगले रिझल्ट पेनमध्ये. दुसरं आता तुम्ही जो विचारला की किडनीमध्ये, हार्टमध्ये, आता हार्टच्या आर्टरीज ज्या असतात, कोरोनरी आर्टरी, त्याच्यात ब्लॉक होणं हे खूप कॉमन आहे. ॲलोपॅथीत एक ब्लॉक असेल तर एन्जिओप्लास्टी करतात, 3 ब्लॉक असतील त्याला ट्रिपल वेझल डिझीज म्हणतात, त्यात बायपास सर्जरी केली असते. आमच्याकडे हे टाळण्यासाठी बरेच पेशंट येतात आणि आम्ही याच्यात आमचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आम्ही एन्जिओप्लास्टी किंवा बायपास टाळू शकतो. दादरला आमच्याकडे एक पेशंट होता, त्याला 3 ब्लॉक होते, 2 मिनिट चाललं की दम लागायचा. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. 6 महिन्याच्या नंतर त्याला विचारलं की किती चालल्यावर दम लागतो? तो म्हणला सर 1 तासभर चालू शकतो, नंतर थांबावं लागतं. मी म्हणलं का थांबावं लागलं? तर तो म्हणला मला पाय दुखतात म्हणून थांबावं लागतं. तर असे बरेच लोक येतात. किडनी विकार, डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन जे होतात, आता डायबिटीसमध्ये सुद्धा ॲक्युपंक्चरचा रोल आहे. आम्ही ट्रीटमेंट केली तर औषधाचं प्रमाण हळूहळू कमी करू शकतो, परंतु डायबिटीस हा अनुवंशिक असला तर कायमस्वरूपी जात नाही. तर आम्ही काय करतो की डायबिटीस आहे का, ठीक आहे, ॲक्युप्रेशर करा, गोळ्या खा, काय करायचं ते आम्ही त्याला कॉम्प्युटरवर चेक करतो पेशंटला. आणि आम्हाला हे कळतं, मी आता डॉक्टर सारांनी सांगितलं की ॲक्युग्राफ आम्ही कॉम्प्युटरवर एक तपासणी करतो, याला म्हणतात ॲक्युग्राफ क्लोजअप. तर प्रत्येक ऑर्गनमध्ये किती एनर्जी, लंगमध्ये किती, हार्टमध्ये किती, किडनीत किती, हे 12 ऑर्गनमध्ये किती एनर्जी हे कॉम्प्युटर तपासलं जातं. निळं दिसलं याचा अर्थ एनर्जी कमी, ग्रीन दिसलं त्याचा अर्थ नॉर्मल. त्याप्रमाणे पंचमहाभूताचा पण ग्राफ येतो. हा पंचमहाभूताचा ग्राफ खाली. आणि मोठे जे विकार असतात ज्याला आम्ही सिस्टमिक डिसऑर्डर म्हणतो, हृदयाचे विकार आहे, किडनीचे, कानाचे, डोळ्याचे, त्वचेचे, लिव्हरचे, ॲलोपॅथीमध्ये याला कायमस्वरूपी उपचार नाही आहे. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हे ग्राफ काढतो पंचमहाभूताचा, त्याच्यात कुठे इम्बॅलन्स आहे, कुठे असमतोल आहे, रोग का झाला हे कळतं आणि भविष्यामध्ये काय काय पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात ते आधीच कळतं. जसं आता मी जो ग्राफ दाखवला तसं डायबिटीसवाल्याचा ग्राफ काढला, त्याची जर किडनी खराब होणार असेल, डोळे खराब होणार असतील पुढे, तर आधीच आपल्याला ह्याच्यावरून अंदाज येऊ शकतो आणि आपण प्रिकॉशन म्हणून ते टाळू शकतो. तर डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन, किडनीचा होणार असेल प्रॉब्लेम किंवा झाला असेल, किंवा डोळ्यावर परिणाम झाला, रेटिनोपॅथी, किंवा पायात बधीरपणा आहे तो न्यूरोपॅथी, हे पण आपण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त कानाचे विकार आहेत, डोळ्याचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, किंवा अस्थमा आहे. अस्थमामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आहेत. ॲलोपॅथीमध्ये अस्थमा कायमस्वरूपी जात नाही. अजून एक रोग म्हणजे ILD, इंटरस्टिशियल लंग डिझीज, ज्याच्यात ॲलोपॅथीप्रमाणे आयुष्यभर स्टेरॉइड खावं लागतं किंवा ऑक्सिजन घ्यावं लागतं. नक्कीच ILDचे सुद्धा अनेक पेशंट आमच्याकडे सक्सेसफुली आम्ही नीट करतो.
नक्कीच डॉक्टर, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मध्यंतरी माझ्या वाचनात आली होती की अनेक सेलिब्रिटीजसुद्धा ॲक्युपंक्चरचे उपचार घेतात. मुळात सौंदर्यवर्धनासाठी किंवा त्वचेचा पोत आणखी चांगला करण्यासाठी आपण ॲक्युपंक्चर वापरू शकतो? सेलिब्रिटी फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी येत नाहीत, ते सिनेमावाले येतात सौंदर्य वाढवायला. बाकी जे आहेत जसं सचिन तेंडुलकरला प्रॉब्लेम होता किंवा सानिया मिर्झाला मनगटाचा प्रॉब्लेम होता, बिरजू महाराज कथक नृत्यवाले त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, फिल्म स्टार मनोज कुमार त्यांना प्रॉब्लेम होता. असे अनेक सेलिब्रिटीज, जाहीर खान, अनेक सेलिब्रिटीज वेगवेगळ्या कारणासाठी येतात आणि फिल्ममधले लोक सौंदर्यवृद्धीसाठी येतात. नक्कीच. तर आपण पाहिलं की ॲक्युपंक्चर उपचारांच्या आधारे तुम्ही अनेक तुमच्या व्याधींपासून मुक्त होता, तेही विना औषध, कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आणि कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रियांशिवाय, ऑपरेशनशिवाय. डॉक्टर PB लोहिया यांच्याकडे उपचार उपलब्ध आहेत. तसंच पुणे, ठाणे मध्ये सुद्धा, औरंगाबादला सुद्धा, संभाजीनगरला सुद्धा डॉक्टरांची केंद्र आहेत. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि डॉक्टरांकडून ॲक्युपंक्चर थेरपी ही प्रभावी उपचार पद्धती करून घेऊ शकता. डॉक्टर PB लोहिया तुम्ही इथे आला, डॉक्टर सारंग तुम्ही सुद्धा इथे आला, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.